नमस्कार, मी मोहम्मद शेख। आज मतदानाचा दिवस आहे। अनेक मतदार या ठिकाणी मतदान केंद्रावर येत आहेत। मतदार यादीमध्ये आपलं नाव चेक करत असताना त्यांना असं निदर्शनास येत आहे की मतदार यादीमध्ये नाव नाही। ऑनलाईन चेक केल्यावर त्यांना कळालंय त्यांचे मतदान इतर गावामध्ये ट्रान्सफर झालेलं आहे। हे निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभारामुळे अशी घटना घडत आहे। आता आमचे बंधू असलम शेख यांचं मतदान होटगी गावामध्ये आलेलं आहे। आता त्यांनी ऑनलाईन चेक केल्यामुळे त्यांना कळालं, पण असे कितीतरी मतदार आहेत त्यांचे नावे यादीमध्ये नसल्यामुळे ते मतदानापासून वंचित राहत आहेत आणि इतर गावामध्ये आल्यामुळे त्यांना कुठलीही सुविधा नसल्यामुळे ते जाऊ शकत नाहीत। अशामुळे मतदानापासून अनेक नागरिक वंचित राहत आहेत। यामुळे निवडणूक आयोगाने ज्या ठिकाणी आता लोकसभेमध्ये गेल्या 4-5 महिन्यापूर्वीच यांनी मतदान केलेले आहेत मंद्रुपमध्ये 61 नंबर बूथमध्ये त्यांनी मतदान केले होते, पण आता त्याचं मतदान तिथं होत नाही आहे। आणि आताच आम्ही संबंधित अधिकाऱ्याशी बोललो, त्यांनी सांगतात की सॉफ्टवेअर चुकीचं आहे, ते सॉफ्टवेअरची चूक आहे किंवा BLO असं केलं तसं केलं, असं काही नाही आहे। ते व्यवस्थित काम न केल्यामुळे निवडणूक आयोगाने यावर अशा अनेक परिस्थिती निर्माण होत आहेत। अनेक मतदार मतदान करण्यापासून वंचित आहेत। या संबंधित विषयाचा जिल्हाधिकाऱ्यांनी हे लक्षात ठेवून पुढच्या वेळी तरी अशी चूक होऊ नये हे लक्षात ठेवावं, एवढंच मी विनंती करतो।